माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला मंत्री तानाजी सावंतांचा आरोप, तर वक्तव्य मोडतोड करून दाखवल्याचं म्हणत तानाजी सावंत माध्यमांवर भडकले। राष्ट्रवादी सरकार कधी होतं? 2022च्या अगोदर आपण जे तोडमोड करून दाखवताना जरा सद्विवेक बुद्धीला जागून बातमी द्यायचं शिका, एवढंच ह्या माध्यमातून मला सांगायचं। 3 लाखाची गाडी तानाजी सावंतांना 30 लाखांना पास करून घ्यायची होती, मात्र अजितदादांनी फाईलवर सही न केल्यानं सावंत संतापले। जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप। तानाजी सावंतांच्या टीकेवर अजित पवारांनी बोलणं टाळलं। कुणी काही बोललं तरी माझ्या अंगाला भोकं पडत नाही, कार्यकर्ते उत्तर देतील, अजित पवार यांची प्रतिक्रिया। तानाजी सावंतांना समज देण्याची गरज, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। तर कुणीही शेतकऱ्यांची लायकी काढू नये, सुधीर मुनगंटीवारांचा तानाजी सावंतांना सल्ला। सत्ताधारी पक्षासह विरोधकांकडून तानाजी सावंतांवर टीकेची झोड। तानाजी सावंत विचार न करता वक्तव्य करतात, प्रवीण दरेकरांची टीका। तर सावंतांची मंत्रिपदावर राहण्याची अवकात नाही, अंबादास दानवेंचा हल्लाबोल। लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात गेलेले अनिल वडपल्लीवार आडवे पडणार, तर मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल। विरोधक काहीही म्हणाले तरी योजना बंद होणार नाही, शिंदेंची ग्वाही। लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेसचे वडपल्लीवार कोर्टात गेले। देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा, तर तुमचा देवाभाऊ योजना बंद होऊ देणार नाही, फडणवीसांची ग्वाही। लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात याचिका करणाऱ्या वडपल्लीवारांचा काँग्रेसशी संबंध नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं स्पष्टीकरण। तर काँग्रेस लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नसल्याची देखील प्रतिक्रिया। मी कुणाचाही माणूस नाही, उद्या पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर झालेल्या आरोपांवर भूमिका मांडणार, अनिल वडपल्लीवार यांची TV9 मराठीला माहिती। राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा साकारणारे शिल्पकार जयदीप आपटे अद्यापही फरार, तर शिल्पकार कुठे आहे हे वर्षा बंगल्यावर माहिती आहे, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप। मालवणमधील बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये चेतन पाटीलला काल कोल्हापुरातून अटक। अजित पवारांसोबत झालेली युती दुर्दैवी, असंगाशी संघ म्हणतात असा संघ पडला। भाजपच्या गणेश हाके यांचं वक्तव्य, तर अजित पवारांबाबत मी जे बोललो ते माझं व्यक्तिगत मत, पक्षाची भूमिका नाही, हाकेंकडून सारवासार। दादांना युतीमध्ये घेऊन भाजपचं वाटोळं झालं, गणेश हाकेनंतर दिलीप देशमुखांचा अजित पवारांवर वाद। अजित पवार गटाकडून भाजपला एकही मत न मिळाल्यानं आम्ही देखील राष्ट्रवादीला मदत करणार नाही, दिलीप देशमुखांची भूमिका। भाजपचं तुमचं विसर्जन करणार नाही, त्याची काळजी घ्या, गणेश हाकेंच्या वक्तव्यावरून अमोल मिटकरींची खोचक टीका। तर स्वार्थासाठी बडबडणाऱ्या हाकेंना किंमत देत नाही, रुपाली ठोंबरेंचा निशाणा। आमच्या पक्षासहित शिंदे गट आणि भाजपच्या कारभाऱ्यांनी विचार करावा, आपल्या लोकांना कमेंट्स करण्यापासून थांबवा, भुजबळांचं महायुतीच्या मित्रपक्षातील नेत्यांना आवाहन। अजितदादा महायुतीमध्ये 60 जागा लढण्याच्या तयारीत, आपल्या 54 आमदारांच्या जागा आहेत तशाच राहणार। इतर जागांसंदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरू, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांची माहिती। निवडणुका लागण्यापूर्वी 60 वर आलेत, चर्चेनंतर 40 वर येतील, अजित पवारांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवारांची खोचक टीका। शिंदे फडणवीसांनी अजितदादांची वाईट अवस्था केली, वडेट्टीवारांचा टोला। गृहमंत्री म्हणून काम करताना शिव्याच खाव्या लागतात, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर काहींना माझा राजीनामा मागितला नाही तर अपचन होतं, फडणवीसांचा राऊतांना खोचक टोला। पोलिसांची परवानगी नसताना देखील महाविकास आघाडी जोडे मारो आंदोलनावर ठाम, मालवण पुतळा दुर्घटनेचा निषेध व्यक्त करणार, अरविंद सावंत यांच्याकडून मोर्चाच्या तयारीचा आढावा। हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल, हरियाणामध्ये 1 ऑक्टोबर ऐवजी 5 ऑक्टोबरला मतदान, तर 4 ऑक्टोबरला मतमोजणी, 8 ऑक्टोबरला मतमोजणी, केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय। मुंबईत चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मोठ्या जल्लोषात आगमन, जगन्नाथपुरी यात्रेची यंदाची थीम, ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचं जल्लोषात स्वागत।